गौरीची आत्महत्या ही धक्कादायक घटना, पोलिसांनी कसूर न ठेवता तपास करावा. गौरी आत्महत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मंगलप्रभात लोढा, अमित साटम यांचे आरोप खोटे. व्हिडिओ क्लिपमध्ये कुठेही धमकी दिल्याचं समोर आलेलं नाही. असलम शेख यांचं स्पष्टीकरण. असलम शेख यांच्या विरोधात भाजपा आक्रमक, मंत्री लोढांविरोधात विधान केल्यानं आंदोलन. हिंदू मुस्लिम वाद बंद करा, नाहीतर महागात पडेल. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना फेसबुकवरून धमकी. काँग्रेसचे अमानत खानाविरोधात भाजपची तक्रार. उदय सामंत वेगळा गट करून भाजपात जाण्याच्या चर्चा. उदय सामंत एकनिष्ठ, योगेश कदम यांच्याकडून चर्चांना विराम. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत काका पुतण्या आमने सामने. निवडणुकीच्या प्रचारात युगेंद्र पवारांची एंट्री. अमित ठाकरेंनी नेरूळ पोलिसांची नोटीस स्वीकारली. शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात लावली हजेरी. नवी मुंबईत मनसेचं शक्ती प्रदर्शन. पंकजा मुंडेंचा पीए, अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या. डॉक्टर गौरी गर्जेंनी गळफास घेऊन संपवलं जीवन. गौरी गर्जेंची आत्महत्या नसून हत्या, गौरीच्या नातेवाईकांचा आरोप. तर आत्महत्येवेळी मी घरात नव्हतो, अनंत गर्जेने आरोप फेटाळले. भाजपसोबत राजकीय मतभेद, मात्र भाजपला सुसंस्कारी पक्ष मानते. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. माझ्यात आणि शिंदेंमध्ये कोणतेही मतभेद नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. अनेकदा बोलायचं असतं वेगळं, मात्र अर्थ वेगळे निघतात. अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव. विकासाच्या मुद्द्यावरून माझी बिनविरोध निवड. फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोतींचं विरोधकांना प्रत्युत्तर. सुनील तटकरेंबद्दल भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची कीव येते. दळवी. क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली. श्रीनिवास मानधना खासगी रुग्णालयात दाखल. स्मृतीचा विवाह सोहळा पुढे ढकलला. बुलढाण्यातील शाळेत विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर खिचडी देणं भोवलं. मुख्याध्यापक नरहरी टिकार निलंबित. पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची बैठक. G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पार पडली बैठक.